तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण घेणार आहोत पुढचा धडा. धड्याचं नाव आहे व्युत्पत्ती कोश. तर हा धडा तुमच्या मराठी माध्यमासाठी आणि इंग्रजी माध्यमासाठी माझ्या मते कॉमनच धडा आहे माझा हा. ठीक आहे, सारखा धडा आहे. पाहूया आपण काय आहे या धड्यामध्ये. ऍक्च्युअली धडा म्हणजे हा तुम्हाला काय व्युत्पत्ती कोशाची तुम्हाला माहिती दिली, एक स्थूल वाचन हे आहे तुम्हाला. स्क्रीनवर लक्ष द्या, काही कुठला शब्द अडत असेल तर लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल. की इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणती ओळख करून घेतली तुम्ही? इयत्ता 9वी मध्ये विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही दोन शब्दांचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवलेलं आहे. शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. शब्दांची उत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. बघा काय ठेवलं? सई. तर सई या शब्दाचा संस्कृत मधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आला आहे, लक्षात घ्या. म्हणजे सखी, मैत्रीण संस्कृत मधला शब्द आहे सई. हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश हा पाठ महत्वपूर्ण तुम्हाला आहे. विद्यार्थ्यांच्या भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्ती म्हणजे सुरुवात, लक्षात घ्या, अभ्यासातून उलगडतात. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितींमध्ये निरनिराळे रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा, या धड्याचा उद्देश आहे. तुम्हाला एक संवाद दिलेला वाचायला, तो संवाद तुम्हाला वाचायचा आहे बघा. तर या ठिकाणी राधा आणि तिची आई हा यांचा संवाद आहे बघा. लक्ष द्या. राधा म्हणते, आई हे काय आहे ग कोपऱ्यात? आई म्हणते, अगं ती सतार आहे. काय आहे ती? सतार. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली महाराजांकडून. गावाकडे होती, ती आज आणली आहे. राधा म्हणते, इनाम? इनाम म्हणजे काय ग आई? आई म्हणते, अगं हसून म्हणते, अगं इनाम म्हणजे बक्षीस. राधा, अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव इनामदार आहे. काय आहे? इनामदार. इनाम आणि इनामदार. आई, हो मला माहित आहे ती. राधा, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे काय? तिला प्रश्न पडला. आई, असा कसा झाला असेल ग हा शब्द तयार? आई म्हणते, थांब हा, आजोबांच्या खोलीमध्ये मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया हा त्याच्यामध्ये इनाम हा शब्द कसा तयार झाला असेल ते. शब्दाची त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यातच सापडेल. आता इनाम हा शब्द, इनाम म्हणजे कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राइज, गिफ्ट, इनाम, ग्रांट. बरोबर. इन अधिक आम म्हणजे वरिष्ठांकडून देणगी, असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. बरोबर, असं त्या ठिकाणी लिहिलेलं होतं त्या व्युत्पत्ती कोशामध्ये. आई म्हणते, बघितलंस का राधा, हे इथे अर 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 लिहिलंय. म्हणजे काय? तर हा शब्द आहे अरबी. म्हणजे काय? अरबी भाषेचा शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यक्ष शोधूया. दार म्हणजे काय? दार म्हणजे काय? म्हणजे काय बघा पुढे, स्वामित्व दर्शक फारसी प्रत्यय, टर्मिनेशन शोविंग पोझेशन. बघ, दार हा शब्द प्रत्यय आहे. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. म्हणजे इनामदार याचा अर्थ काय? ज्याच्याजवळ इनाम आहे असा तो, याचा अर्थ होतो. आणि दार या शब्द म्हणजे काय? तर एखादी गोष्ट धारण करणारा असा त्याचा अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द आपल्याला माहित आहे. बरोबर, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो त्याला आपण जबाबदार म्हणतो. ज्याच्याकडे जबाबदारी असते त्याला तो आपण जबाबदार असे म्हणतो. तसंच इनामदार, ज्याच्याकडे इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे त्याला आपण काय म्हणतो? किंवा ज्याला इनाम मिळालेले आहे त्याला म्हणतात इनामदार. असा तो माणूस, असे शब्द तयार झालेले असतात. राधा म्हणतात, आई ही माहिती किती छान आहे, आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. कोण म्हणतं? राधा म्हणत आहे. कोणाला? तिच्या आईला. असे शब्द तयार झालेले असतात. असे अनेक, अगदी आपल्या नावांचे, आपल्या आडनावांचे पण असे अनेक अर्थ आपल्याला पाहायला मिळतील. व्युत्पत्ती म्हणजे काय? तर शब्दांचे अर्थ, शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. मूळ कुठे त्याचं? काय तर मूळ कुठे आहे? एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. पुढे बघा, व्युत्पत्ती कोश.
भाषेमध्ये अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरणार्थ काय, तर भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप आपल्याला स्पष्ट करत असतो. उदाहरणार्थ काय, तर मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नीपासून तयार झाला, हे आपल्याला उत्पत्ती कोशामुळे समजतं. अग्नी म्हणजे अग्नी हा संस्कृत शब्दातून आग तयार झाला. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसते. कारण काय होतं की सोपे सोपे शब्द आपण सहसा वापरतो. कारण संस्कृत तुम्ही बघितले तर संस्कृतमध्ये बरेच शब्द आपल्याला आलेले आहेत प्राकृत भाषेत, परंतु ते सोपे होऊन आलेले आहेत. अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होता असे होत होत मराठी, हिंदी यांसारख्या आधुनिक भाषेत त्याच्यापासून आग हा शब्द बनला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा काय होतं, त्यांच्या भाषांमधील शब्दांची देवाणघेवाण होते. कधी कधी व्याकरणिक घटकांची सुद्धा देवघेव होत असते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये सापडत असते. शब्दसिद्धीमध्ये आपण हेच पाहत असतो. शब्दसिद्धी व्याकरण वगैरे आपल्याला घ्यायचंच आहे लक्षात तरी सुद्धा. शब्दसिद्धीमध्ये काय आहे तर भाषा, संस्कृत मूळ शब्द आहे तुंड, मराठी शब्द झाला तोंड. संस्कृत भाषा आहे कन्नड, मूळ शब्द आहे तुप्प आणि मराठी शब्द झाला तूप. अरबी भाषेमधला शब्द आहे इत्र, मूळ शब्द इत्र आहे आणि मराठीमध्ये शब्द तयार झाला अत्तर. काय तयार झालं, अत्तर तयार झाला, बरोबर. तर काळाप्रमाणे शब्दांच्या रूपात, त्याच्या अर्थात, त्याच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा, तुमची आजी आजोबा बोलत असलेली भाषा, त्याचबरोबर तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा आणि तुम्ही तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही किंवा तुमच्या मित्रांमधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा वगैरे, या सगळ्यामध्ये काय आहे तर खूप फरक आहे. हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावला जातो. उदाहरणार्थ काय, शहाणा. शहाणा म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चालाक असा होता. हा शब्द संज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशातून तुम्हाला दिसते. आता मूळ अर्थव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये दिसण्याची शक्यता आहे. आता आपण एखाद्याला शहाणा म्हणतो. शहाणा म्हणजे काय, तो अतिशहाणा असतो असं त्याला लोक म्हणतात कधी कधी. एकाच अर्थाचे अनेक शब्द, एकाच अर्थाचे बघा, एकाच अर्थाचे शब्द बघा काय सांगितलं, इकडे मी रंग बदलतो. एकाच अर्थाचे शब्द निरनिळ्या संदर्भात निरनिळ्या रूपे धारण करतात. म्हणजे काय बघा, शब्द वात, पवन, मरुत, समीर, अनिल याचा अर्थ काय असतो, वारा. अर्थ एकच आहे, सगळ्यांचा अर्थ काय, वारा. बघा लक्षात घ्या, तुमच्या बऱ्याच एखाद्या मित्राचं नाव असेल पवन, त्याचा अर्थ काय, वारा. एखाद्या मित्राचं नाव असेल अनिल, त्याचा अर्थ काय, वारा. एखाद्या मित्राचं नाव असेल समीर, त्याचा अर्थ काय, वारा. आता वेगवेगळ्या संदर्भामध्ये पवनचक्की, ठीक आहे, वातचक्की म्हणतो का आपण, नाही. अनिल चक्की म्हणतो का आपण, नाही. म्हणजे काय, सगळ्यांचा अर्थ वाराच आहे, परंतु तरी सुद्धा आपण पवन चक्की म्हणतो. समीर चक्की म्हणतो का, नाही. अनिल चक्की म्हणतो का, नाही. तसंच अजून काय बघा तुम्हाला इथे, पण वात चक्र म्हणतो आपण, वात चक्र म्हणतो. समीर चक्र म्हणतो का, नाही. तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. शब्द एक आहे पाठ. आता पाठचा वेगवेगळा अर्थ काय बघा, माझी पाठ दुखत आहे म्हणजे काय, शरीराचा अवयव वगैरे. आपण म्हणतो होमोफोन्स वगैरे शिकलो ना इंग्रजीमध्ये, होमोफोन्स आणि होमोग्राफ्स, काय होमोनिम्स वगैरे सगळं. हा पाठ सोपा आहे. आता इथे पाठ म्हणजे काय, पुस्तकातील धडा. आपण होमोफोन वगैरे शिकलो ना, तुम्हाला आठवत असेल इंग्रजीचं व्याकरण. असं तुम्हाला काय मिळतात, एकच शब्द आहे पण त्याचे अर्थ वेगवेगळे पाहायला मिळत आहेत. चला जाऊया पुढे. व्युत्पत्ती कोश कसा पाहावा, व्युत्पत्ती कोश कसा पाहावा हे बघा. तर आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला, तर कसं कळेल तुम्हाला बघा, इथे दिवाळी कसा आला बघा. तर दिवाळी काय आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. दिव्यांची रांग आहे, एक सण आहे दिव्या संबंधी. अ रो ऑफ लाईट्स, हिन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्टर्नल इल्युमिनेशन. नॉक्टर्नलचा अर्थ काय होतो, रात्री. लक्षात घ्या, नॉक्टर्नलचा अर्थ काय होतो, रात्री. दीपावली, दिवाळी, दीपावली, देऊयाली. आता हे सगळे काय, संस्कृतमध्ये दीपावली म्हणतात, प्राकृतमध्ये दिवाळी किंवा दिवावली म्हणतात.
बंग, बंग म्हणजे बंगालीमध्ये काय आहे, सिंधीमध्ये काय आहे, गुजरातीमध्ये दिवाळी हा शब्द गुजराती आहे, लक्षात घ्या. आपण जो दिवाळी म्हणतो ना, हा शब्द गुजराती म्हणूया आपण त्याला. सिंधीमध्ये डियारी म्हणतात, हिंदीमध्ये पंजाबीमध्ये दिवाली म्हणतात, ओडिसामध्ये दी आली म्हणतात, बंगालीमध्ये दी उयाली म्हणतात, प्राकृत भाषेमध्ये आपण दिवाळी किंवा दीपावली म्हणतो, दिवावली मध्ये म्हणतो असतो आपण. ठीक आहे. तर अशा म्हणजे आता आपण इथून व्युत्पत्ती झाली. आता दिवाळी शब्द आपण म्हणतो बरोबर आहे, परंतु ती काय झाली तर व्युत्पत्ती झाली तिथून, समजलं. तर दिवाळी हा शब्द मूळ काय आहे बघा. तर दिवाळी हा शब्द आपण पाहिला मूळ संस्कृत या दीपावली पासून तो आला. संस्कृत पासून दीपावलीचा ली ह्रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ आपण लिहितो. या शब्दातील दी व ले दोन्ही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठी आहे. त्यात दी हा ह्रस्व येतो हे लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे काय आहे हे तुम्हाला वाटले असेल, पण ही काय आहे तर लघुरूपे या शब्दांची आहे. त्यांचं मूळ समजलं तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणात सुद्धा बागडतो हे तुम्हाला कळलं, मज्जा येईल. जसं व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हे सुद्धा दाखवलेले आपल्याला पाहायला मिळेल. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे झालेली आहेत ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दामध्ये बघा काय तर शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. शब्दांच्या बाबतीत म्हणजे पू म्हणजे पुल्लिंगी, स्त्री म्हणजे स्त्रीलिंगी. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं दीच्या पुढे स्त्री लिहिलेला आहे. न किंवा नपू म्हणजे नपुसक लिंगी. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप तुम्हाला पाहायला मिळालं. मी तुम्हाला दाखवलं पण होते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूप आहे. स म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, ब म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिया, ही म्हणजे हिंदी, प म्हणजे पंजाबी, सी म्हणजे सिंधी, गु म्हणजे गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून त्यांना योग्य वाटते की नाही हे सुद्धा ते सांगतात. आता व्युत्पत्ती कोशाचे कार्य काय असतं बघा बाळांनो. तर पहिलं शब्दाचे मूळ स्वरूप दाखवणे, अर्थातील बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल व फरक दाखवणे, बदलांचे कारण स्पष्ट करणे. यापैकी पहिल्या दोन बाबींचा अगदी थोडक्यात सोदाहरण परिचय तुम्हाला पाठात आलेला आहे. ठीक आहे, जाऊ पुढे. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, लक्षात ठेव काय दिले लक्षात ठेवण्याचं तुम्हाला बघायचे. 1938 साली मुंबई येथे अखिल मराठी साहित्य संमेलन भरले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्याचे अध्यक्ष होते त्या संमेलनाचे. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या ठिकाणी मांडला होता, मंजूर करण्यात आला होता. मांडला नाही, मंजूर करण्यात आला होता. कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे श्री बाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. आपण हा अभ्यास इतिहासामध्ये सुद्धा केलेला आहे. आणि 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. त्यानंतर ही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यात तुम्हाला जरूर पाहाव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्युत्पत्ती कोशाचं आपण इतिहासामध्ये सुद्धा याचा अभ्यास केलाय माझ्यामध्ये थोडासा. पुढे काय दिलं बघा, ताकास सूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे तुम्हाला समजून घेऊया. तर शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. अशाच प्रकारचे प्रसंग आपल्यावर अनेकदा येत असतात. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण कशी काही उत्तर देतो की त्यांना काहीच कळू नये. लोकही मग म्हणतात, अरे हा अगदी ताकास तूर लागू देत नाही की. ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला. लक्षात घ्या, कोशात याचा अर्थ काय तर एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग लागू न देणे, टाळाटाळी करणे, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्याला न समजू देणे, अशाच प्रकारचा तो आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय, ताक म्हणजे काय, आपण पितो ते ताक, आणि तूर म्हणजे काय, खातो ते तूर नाही ना. तर आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाच्या धान्य की काय. ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे. येथील शब्द ताक हा असा नसून ताका असा आहे, लक्षात घ्या. ताका म्हणजे तागा. तागाचा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी काय सांगितलंय, नव्या अखंड कपड्याचा गठ्ठा किंवा विणकराच्या मागावरील संबंध न फाटलेले कापड. तुम्ही ऐकलं ना, ताग ऐकलं असेल, ताग मोठं कापड असतं, त्याच्यातून मग कापून आपल्याला वेगवेगळे कापड दिलं जातं. ठाण असं आहे. महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे. ताका गा काय बघा,
आपण मराठी भाषा, त्यामुळे हे सगळं आपल्याला शिकणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ताका मार्गा मागावरील संबंध न फाडलेले कापड, कापड इत्यादीचे ठाण, दोरा किंवा धागा. आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहू. तूर म्हणजे काय? एक प्रकारचं द्विदल धान्य, हा अर्थ तर आहेच, पण याला दुसरा अर्थ तो म्हणजे काय? तर तूर म्हणजे काय? विणलेले वस्त्र. ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड, कोष्ट्याची दांडी. कृपा कुलकर्णी यांनी आपल्या मराठी व्युत्पत्ती कोशातून तूरचा अर्थ काय दिलेला आहे बघा. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. कारण काय? तर विणकराच्या मागावरचा तागा किंवा तागा हा वास्तविक तुरे वर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाला जायला हवा. पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंध येऊच द्यायचा नाही. ताका व तूर याचा संबंध टाळायचा. म्हणजे कापड आणि ज्या कापडाभोवती जे गुंडाळायचे लाकूड आहे याचा संबंध आपल्याला टाळायचा आहे. म्हणून त्याला म्हणतात ताकाला तूर लागू न देणे. म्हणजेच काय? आपण म्हणतो रास्त असणे, एखादे मुद्दाम होऊ द्यायची, एखादी गोष्ट मुद्दाम होऊ द्यायची नाही, असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याला म्हणतात ताकास तूर लागू न देणे, ताकास तूर लागू न देणे. अशा प्रकारे हा धडा आहे तुमच्या दोघांचा कॉमन धडा आपण घेतलेला आहे.